जी लोक नास्तिक असतील त्यांनी खरंच हा व्हिडिओ बघू नका. काय सांगाल या कपड्यांबद्दल, म्हणजे तुमचे कपडे बघून असं वाटते? तुम्हाला काय वाटतंय मी आधी सारखंच राहावं का? तुम्हाला असं वाटतं का मी आधी दात बाहेर काढू, इथनं कुठनं तरी रक्त सांडते, कुठेतरी लागलंय मला, माझे हात उलटेत, पाय उलटेत, असं फिरू का मी? आता माझ्या नावातच मुंजे आहे. माझी मुंजे झाली, मुंजे करता करता मी मेलो, मुंजे पूर्ण व्हायच्या आत मी मेलो, म्हणून माझं नाव मुंजे आहे. थोडं मुंजे व्हायच्या आत मेलो तर आम्ही मुंजा बनतो. मी फक्त माझ्या रक्तातल्या नात्यांनाच दिसतो, मी बाहेर कोणाला दिसत नाही. म्हणजे बाकीची लोक आहेत त्यांना फक्त माझा आवाज ऐकू येतो. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत अनेक पॉडकास्ट पाहिले असतील, इंटरव्ह्यूज पाहिले असतील, मुलाखती पाहिल्या असतील, पण ही मुलाखत थोडी आगळी वेगळी आहे. मुलाखतला जाण्यापूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक सजेशन देतो. काही लोकांना ते पटणार नाही, तरी पण एक सांगतो. जी लोक नास्तिक असतील, ज्यांना काही गोष्टी पटत नसतील, म्हणजे देव मानणारी नसतील, भूत मानणारी जी लोक नसतील, त्यांनी खरंच हा व्हिडिओ बघू नका, कारण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. आणि त्यांनी कमेंटमध्ये येऊन घाण करू नका, नाही म्हणजे काही वगैरे वगैरे. तर आधीच सांगतोय, त्यांच्यासाठी बघता. तर मी आता पुढे जातो. तर विषय असा होता की मित्रांनो, आज आपल्यासमोर आल्यात मुंजा शेठ. मुंजा हा प्रकार काय आहे तुम्हाला माहीत असेल, ज्यांनी जर काही दिवसांपूर्वी वाचलं असेल, किंवा एक मुंजा नावाचा हिंदी सिनेमा येऊन गेलाय काही वर्षांपूर्वी, ते साधारण 1-1.5 वर्षांपूर्वी आला होता. तर तो पाहिला असेल की तुम्हाला कळून जाईल की मुंजा हा प्रकार काय आहे. आणि आपल्यासोबत आज आले आहेत मुंजा शेठ. आपण त्यांच्यासोबत चर्चासत्र करणार आहोत. तर आपण जाऊया त्यांच्याशी चर्चा करायला. तर नमस्कार सर. नमस्कार. सर्वात आधी तुमचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की मी मुंजा हा सिनेमात पाहिलेला आहे किंवा वाचनात आलेला आहे. मी इमॅजिन केलं होतं की तुम्ही असे दिसत असतं, म्हणजे तुम्ही हा याचे कपडे बिपडे तुमचे बघून असं वाटतं की एक कोणीतरी एक फॅन्सी ड्रेसला जाणारा माणूस आलाय, म्हणजे तुम्ही स्वतःला भूत समजताय. तर काय सांगाल या कपड्यांबद्दल, म्हणजे तुमचे कपडे बघून असं वाटते? तुम्हाला काय वाटतंय मी आधी सारखंच राहावं का? अहो, काळानुसार बदलावं लागतं. तुम्हाला असं वाटतं का मी आधी दात बाहेर काढू, इथनं कुठनं तरी रक्त सांडते, कुठेतरी लागलंय मला, माझे हात उलटेत, पाय उलटेत, असं फिरू का मी? बदलावं लागतं काळानुसार. तर मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की मुंजा यांचं म्हणणं आहे की काळानुसार माणसांनी बदलावं लागतं, डेव्हलप व्हावं लागतं. आणि मला छान वाटलं याचं पहिलं जे वाक्यच ऐकून, तर खूप मजा येणार आहे पुढे जायला. तर जाऊया. तर मुंजा शेठ, तर मला दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की मुंजा नाव तुमचं कसं पडलं? आता माझ्या नावातच मुंजे आहे. माझी मुंजे झाली, मुंजे करता करता मी मेलो, मुंजे पूर्ण व्हायच्या आत मी मेलो, म्हणून माझं नाव मुंजे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल की मुंजा हे नाव कसं पडलं. त्यांच्या नावातच मुंजा हा प्रकार येतो. तर आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया, किंबहुना पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर सर, हे मुंजा हा प्रकार, म्हणजे मुंजा हे भूत कसं बनतं, काय सांगाल याबद्दल? मुंजा हा भूतची प्रोसेस काय आहे बनण्याची? थोडक्यात सांगायचं तर, मी जर अविवाहित मेलो, थोड मुंजा व्हायच्या आत मेलो, तर आम्ही मुंजा बनतो. मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की मुंजा हा प्रकार कसा बनतो, त्याची प्रोसेस काय आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. सर, मी असा दरवेळेस पाहतो की हा मुंजा लईच बोंबलत असतो, कालवा करत असतो, लगीन लगीन लगीन. याच्या मागचं रहस्य काय सांगा? आता साहजिक आहे ना, म्हणजे माझं लग्न नाही झालं आणि मी अतृप्त आत्मा आहे. माझी पण इच्छा आहे ना, म्हणून मी ओरडतो लगीन लगीन लगीन. एवढं साधं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की मुंजा हा लगीन शब्द का म्हणून बोंबलत असतो. मुंजाचा अतृप्त आत्मा असेल, त्याला इच्छा आहे, कदाचित मुंजा हा तुंबलेला असू शकतो, त्यामुळे या गोष्टी होतात. मुंजाच्या सगळ्या गोष्टी हे होऊन राहिलेल्या आहेत, त्यामुळे मुंजा हा लगीन लगीन बोंबलत असतो. आणि लगीन न झाल्यामुळे हा मुंजा बोंबलत असतो. मुंजा हा सहजासहजी कुणाला दिसतो नाही. मी फक्त माझ्या रक्तातल्या नात्यांनाच दिसतो, मी बाहेर कोणाला दिसत नाही. म्हणजे बाकीची लोक आहेत त्यांना फक्त माझा आवाज ऐकू येतो. त्यांचं म्हणणं आहे की मुंजा हा फक्त रक्तातल्या नात्यातल्या लोकांना दिसतो, म्हणजे भावकीला दिसतो, इतरांना कोणाला दिसत नाही. इतरांना फक्त तो ऐकू शकतो. सर, माझं पुढचं की मुंजा हा भूताला कोणतं ठिकाण जास्त आवडतं, कुठं राहायला असं आवडतं? मला जर पर्सनली विचारत असाल तर मला थंड ठिकाणी जास्त राहायला आवडतं, समुद्र किनारी. कोकण हे माझं सगळ्यात आवडतं ठिकाण. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कोकणात प्रामुख्याने मुंजा आढळतात? तसं नाही, तसं मी म्हणजे फिरतच असतो इकडं तिकडं.
पण युजली मी कोकणामध्ये जास्त सहवास असतो माझा कोकणामध्ये. सर कोकणात जरी गेलात तुम्ही तिथं विश्रांती घ्यायला काय, आता आम्ही गेलो कोकणात फिरायला गेलो, आम्हाला फिरायला खूप आवडतं, आम्ही एखाद्या हॉटेल मध्ये राहतो बरोबर, तुम्ही तिथं कुठे राहता, विश्रांती कुठे घेता? विश्रांती घ्यायला तसं मला सगळीकडेच आवडतं, मी कुठेही बसतो. तसा लाईटीचा खांब म्हणला असतो मागाशी, तर लाईटीच्या खांबावर असतो मी, परत पिंपळाच्या झाडावरती असतो, वडाच्या झाडावरती असतो, असं काही नाही. मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की मुंजा कुठं राहतो, कुठं विश्रांती घेतो. आंब्याची झाडं असू दे किंवा वडा पिंपळाची झाडं असू दे, ते तिथं राहतात आणि चांगली गोष्ट की राहतात. सर मी हे बघितलं की तर तुम्ही एकटंच असता की तुम्ही तुमच्या कम्युनिटी सोबत फिरता? नाही नाही, आता जसं तुम्ही लोक कम्युनिटीमध्ये राहता तसं मलाही कम्युनिटीमध्ये राहायला आवडतं. आता तुम्ही माझा शर्ट बघाल तर मी माझी अख्खी कम्युनिटी सोबत घेऊन आलोय. म्हणजे तुम्ही इथं बघा खवीस आहे, इथं वाघोबा आहे, इथं बघा तुम्ही इथे गिरा आहे, इथं आरसा आहे, अशी सगळी कम्युनिटी घेऊन मी सोबत फिरतोय. तुम्ही जर मित्रांनो पाहिलं असेल की भूतांनी सुरुवातीला आपल्याला असं सांगितलं नाही की तो डायरेक्ट म्हणले आम्ही काळानुसार बदलावं लागतं, पण काळानुसार जरी बदलले असेल तरी ते भूतांची कम्युनिटी सोबत घेऊन फिरतात. एक मूठ आहेत ते सगळे, एक प्रकार आहेत, त्यातही त्यांची जातीय व्यवस्था दिसून येते की वेगवेगळ्या प्रकारची त्यात भूतं आहेत किंवा वेगवेगळ्या समाजाची भूतं दिसतात तिथं, आणि चांगली गोष्ट आहे. तुमचं त्रास द्यायचं कधी थांबणार जे लोकांना? म्हणजे मला घाबरायची गरज नाही. हा जर फालतू प्रश्न जर परत कोणी केला तर मी पहिला त्याला पाछाडीन. मला घाबरत चाला, माझी इज्जत आहे, माझा काहीतरी स्टेटस आहे. आता जातो मी बाजूला, कुलकर्ण्यांच्या मुलीचं लग्न आहे, तिला जाऊन जरा त्रास देतो, लगीन लगीन लगीन. तर मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल की हा मुंजा प्रकार काय आहे. मुंजा आता कुलकर्ण्यांच्या घरी गेलाय, कुलकर्ण्यांची जी मुलगी आहे तिला जाऊन तो त्रास देईल म्हणजे काय करेल, तिला छळल, झपाटल, लपाछाडल, तिला असा त्रास देत असतो. शारीरिक त्रास नसतो तो, एक मानसिक त्रास असतो की त्याचे आवाज बिवाज ऐकून तिला हे करायचं, डिमोटिवेट करायचं किंवा तिचं लग्न तोडावं अशी त्या भूताची इच्छा असते. त्यामुळे तो कुलकर्ण्यांच्या मुलीकडे गेलाय. तर आम्ही असं करतो की जर अशी भूत जर तुमच्या समाजात आजूबाजूला आढळली, लगेच बाबा तांत्रिक मांत्रिककडे जावा आणि अशा भूतांचा नायनाट करा. तर मित्रांनो जाता आता एकच सांगतो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि करा काहीतरी त्याच्या. भेटूया असंच एक नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा. तर धन्यवाद.